नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की जे सायक्लिक कंपाऊंड्स असतात ते दोन प्रकारचे असतात. काही असतात होमोसायक्लिक, काही असतात हेटेरोसायक्लिक. राईट. जे होमोसायक्लिक असतात त्यांना आपण म्हटलो की पूर्ण जे रिंग मध्ये ॲटम्स असतील ते पूर्ण कार्बनचे असतील, आणि हेटेरोसायक्लिक मध्ये ऍटलिस्ट एखादा ॲटम असा असेल जो कार्बन पेक्षा वेगळा असेल, म्हणजेच तो हेटेरो ॲटम असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण वळणार होतो की जे आपले होमोसायक्लिक किंवा हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स असतील त्याच्यामध्ये परत आपल्याला टाइप्स बघायचे आहेत की अरोमॅटिक्स काय असतात आणि नॉन अरोमॅटिक्स काय असतात. ठीक आहे. तर आपण सुरू करूया. बघा, जे आपले होमोसायक्लिक कंपाऊंड्स आहेत, होमोसायक्लिक कंपाऊंड्स याच्यात परत दोन टाइप्स पडतात, एक अरोमॅटिक, दुसरे नॉन अरोमॅटिक. बघा, सगळ्यात पहिले आपण बघूया की अरोमॅटिक काय असतात. अरोमॅटिक कंपाऊंड्स, बघा, अरोमॅटिक कंपाऊंड समजण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली जी कंडिशन आहे ती आहे तुमचा जो कंपाऊंड आहे तो सायक्लिक असला पाहिजे. ऑब्विसली आपण सायक्लिक बघतोय तर सायक्लिक असणार आहे. ठीक आहे. कसा असला पाहिजे? सायक्लिक असला पाहिजे. त्याच्यानंतर तो प्लेनार असला पाहिजे. कसा असला पाहिजे? प्लेनार. प्लेनार म्हणजे काय? त्याच्यात जे पूर्ण ॲटम्स आहेत, कार्बन ॲटम असो किंवा एखादा हेटेरो ॲटम असो, काही घेणं देणं नाही, पण सगळ्या कार्बनचं, सगळ्या ॲटम्सचं जे हायब्रिडायझेशन असेल, काय असेल? हायब्रिडायझेशन किती असलं पाहिजे? sp2 असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? sp2. तेव्हा हा प्लेनार होतो. ठीक आहे. नेक्स्ट, यानं काय केलं पाहिजे? हकल्स रूलला ओबे केलं पाहिजे. काय? ओबेज हकल रूल. आता हकेल रूल काय आहे? हकल रूल म्हणतो 4n+2 एवढे जर पाय इलेक्ट्रॉन्स असतील तर तुमचा जो कंपाऊंड आहे तो कसा असेल? अरोमॅटिक कंपाऊंड असेल. ठीक आहे. आता हा 4n+2 पाय इलेक्ट्रॉनचे काय भानगड आहे ते बघा. तर यांची व्हॅल्यू असते आपले नंबर्स 0 1 2 3 पुढेपर्यंत. ठीक आहे. तर 1 1 ठेवून बघूया काय होते बघा. ठीक आहे. तर यांची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली, यांची व्हॅल्यू मी काय केली? 0 पुट केली आहे. बघा, 4 × 0 + 2 पाय इलेक्ट्रॉन्स. पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? जे डबल बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे जे पाय बॉन्ड तयार करतात, जे इलेक्ट्रॉन्स पाय बॉन्ड तयार करतात त्यांना आपण पाय इलेक्ट्रॉन्स असं म्हणत असतो. तर हे काय येईल? 2 पाय इलेक्ट्रॉन्स. म्हणजे असे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये जर 2 पाय इलेक्ट्रॉन्स जर प्रेझेंट असतील तर त्यांना आपण काय म्हणत असतो? अरोमॅटिक कंपाऊंड्स, किंवा त्यांनी हक्कल रूल ओबे केला असं म्हणत असतो. ठीक आहे. बघा, यांची व्हॅल्यू जर मी 1 पुट करू तर काय येतं? 4 × 1 + 2 पाय इलेक्ट्रॉन्स. जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर 6 पाय इलेक्ट्रॉन्स आपल्याला व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. बघा, आता याचं एक्झाम्पल आपण बघूया. ठीक आहे. माझ्याकडे एक रिंग आहे, याच्यामध्ये अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड आहे, त्याला आपण बेन्झीन म्हणतो. काय म्हणतो? बेन्झीन म्हणत असतो. आता बघा, याच्यातले आपण ॲटम्स बघूया. जे ॲटम्स हा असेल, हा टोटल ॲटम्स आहेत 6. याचं आपल्याला काय करायचं आहे? 1 बाय 1 जे आपल्याला अरोमॅटिक कंपाऊंडच्या कंडिशन आहे त्या फॉलो करते का पाहायचं. आता याच्यात जे पूर्ण पहिली कंडिशन लागते ती कशी आहे की सायक्लिक. आता हा कंपाऊंड सायक्लिक आहे का बाळांनो? आहे, कारण यांनी काय केलेले आहे? सायकल बनवलेली आहे. तर मग हा कसा आहे? सायक्लिक आहे. याच्यामध्ये हायब्रिडायझेशन sp2 आहे का हे बघायचं. ठीक आहे. आता हायब्रिडायझेशन sp2 कधी असणार? एखाद्या कार्बनने जर डबल बॉन्ड केला तर त्याचं हायब्रिडायझेशन कसं असतं? sp2 असतं. एखाद्या कार्बनने जर सगळे सिंगल बॉन्ड केले तर त्याचं हायब्रिडायझेशन sp3 असतं, किंवा एखाद्या कार्बनने ट्रिपल बॉन्ड केला त्याचं हायब्रिडायझेशन असतं sp. ठीक आहे. मग आता यानं काय केलेलं आहे? यानं पण डबल बॉन्ड केलेला आहे, इथं यानं पण केलेला आहे, म्हणजे सगळ्या कार्बननी डबल बॉन्ड केलेला आहे. म्हणून हा जो कंपाऊंड आहे तो कसा आहे? प्लेनार आहे. कसा आहे? प्लेनार आहे.
तर हकल रूलला फॉलो करते का ते पाहूया. बघा, तर n ची व्हॅल्यू काय 1. आता याच्यामध्ये बघा 2, 3 डबल बॉन्ड किती आहेत? 3 आहेत. आणि एका कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात बाळा 2. किती असतात? 2 इलेक्ट्रॉन्स एका बॉन्ड मध्ये. टोटल बॉन्ड्स आहेत आपल्याकडे 3. ठीक आहे, 3 बॉन्ड्स, टोटल इलेक्ट्रॉन 6. आणि हे जे 3 बॉन्ड्स आहेत ते पाय बॉन्ड्स आहेत, म्हणजेच डबली बॉन्ड आहेत, बरोबर. तर टोटल जे पाय इलेक्ट्रॉन्स होते ते होत आहेत 6 पाय इलेक्ट्रॉन्स. काय होत आहेत? 6 पाय इलेक्ट्रॉन्स होत आहेत. म्हणजे बघा, सायक्लिक कंडिशन फॉलो झाली, प्लेनॅरिटीची कंडिशन फॉलो झाली, 6 पाय इलेक्ट्रॉन्स पण आहेत. म्हणून हा कंपाऊंड कसा आहे आपला? एरोमॅटिक आहे. कसा आहे? एरोमॅटिक कंपाऊंड आहे. म्हणजे बेन्झीन जे आहे आपलं ते कसं आहे? एरोमॅटिक आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता जे आपल्याला आणखी एक एक्झाम्पल पाहूया. बघा, आता सेम बेन्झीन रिंग, त्याला आणखी एक त्याची बहीण जुडलेली आहे. ठीक आहे, म्हणजे 2 सेम रिंग आहेत, फक्त कशा आहेत ते एकमेकांना फ्यूज आहेत. बघा, याच्यामध्ये पूर्ण जे आपलं कंपाऊंड आहे ते कसं आहे? सायक्लिक आहे. सायक्लिक आहे, प्लेनार आहे. कारण आता हा सगळे जर ऍटम बघितले तुम्ही पूर्णला पूर्ण sp2 आहेत. कसे आहेत? sp2 आहे, म्हणजे हा प्लेनार पण आहे. आता हकल रूलला फॉलो करते की नाही? बघा, हकल रूलला फॉलो करते की नाही? जर यांची व्हॅल्यू जर 2 पुट केली तर 4 × 2 + 2 टोटल येतं 10 पाय इलेक्ट्रॉन्स. बघा किती येते? 10 पाय इलेक्ट्रॉन्स. याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 टोटल 5 पाय बॉन्ड आहेत. आणि 5 × 2 म्हणजेच 10 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. किती आहेत? 10 पाय इलेक्ट्रॉन्स. म्हणजे हकल रूलला पण फॉलो करते. म्हणजे तिन्हीला तिन्ही कंडिशन आपल्या फॉलो करतो हा कंपाऊंड. तर हा कंपाऊंड कुठला झाला? एरोमॅटिक झाला. कसा झाला? एरोमॅटिक. हा याचं नाव आहे नॅफ्थलीन. काय आहे? नॅफ्थलीन. ठीक आहे, हे झाले एरोमॅटिक कंपाऊंड्स. आता नेक्स्ट आहे आपलं नॉन एरोमॅटिक कंपाऊंड्स. बघा ते काय असतात? तर नॉन एरोमॅटिक कंपाऊंड्स, याच्यावर पूर्णला पूर्ण एक एरोमॅटिसिटी म्हणून चॅप्टर येतं. त्याच्यामध्ये पूर्ण, आता इथं तरी 2च आहेत की एरोमॅटिक कुठले, नॉन एरोमॅटिक कुठले. त्याच्यामध्ये आणखी एक तिसरा आहे की अँटी एरोमॅटिक काय ते आहे, ते आपण नेक्स्ट स्पेशल चॅप्टर घेऊ, त्याच्यामध्ये आपण त्याला कव्हर करून घेऊ. ठीक आहे. तर नॉन एरोमॅटिक कंपाऊंड्स बघा काय असतात. तर जे नॉन एरोमॅटिक कंपाऊंड्स असतात त्यांच्या कंडिशन काय आहेत? तुमचा कंपाऊंड सायक्लिक असू दे नसू दे काही फरक पडत नाही. तुमचा सायक्लिक असेल किंवा असायक्लिक असेल. कसं असेल? असायक्लिक. दुसरी कंडिशन, पूर्ण जे तुमचा कंपाऊंड आहे किंवा मॉलिक्यूल आहे तो कसा असला पाहिजे? नॉन प्लेनार असला पाहिजे. काय असला पाहिजे? नॉन प्लेनार. नॉन प्लेनारची कंडिशन कधी होईल? बघा, आपण प्लेनारला काय म्हणलो? सगळ्या ऍटमचं हायब्रिडायझेशन कसं असलं पाहिजे? sp2 असलं पाहिजे. मग याच्यामध्ये असा एखादा ऍटम असेल ज्याचं हायब्रिडायझेशन sp2 नसेल. sp2 नसेल तर किती असायला पाहिजे? ऍटलिस्ट one atom have sp3 hybridization. कसं असलं पाहिजे? एक sp3 हायब्रिडायझेशन असलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट आहे आपलं, आता हकल रूल ह्यांना फॉलो करणारच नाही. कारण काय? हायब्रिडायझेशन sp3 असेल आणि ते रिंग असेल किंवा नसेल काही घेणं देणं नाही. तर एक्झाम्पल मध्ये बघा सांगतो. सेम आपण बेन्झीन रिंग जशी घेतली होती त्याच्यामध्ये आपण काय करूया? बेन्झीन न घेता त्याचे फक्त बॉन्ड काय करूया? एक कमी करूया. काय करूया? एक बॉन्ड कमी करूया. आता बघा, तुम्हाला इथं हे जे मी राऊंड केलेले ऍटम्स आहेत ते कसे आहेत? पूर्ण sp2 हायब्रिडाइज आहेत, बरोबर. आणि हे पण कसे आहेत? sp2 हायब्रिडाइज्ड ऍटम्स आहेत. आणि हे जे आहेत बेटा 2, तर हे आहेत sp3. कसे आहेत? sp3. आता हा पूर्ण सायक्लिक कंपाऊंड आहे, मान्य आहे. त्याच्यामध्ये जे हायब्रिडायझेशन आहे 2 ऍटमचं sp3 हायब्रिडायझेशन आहे. याचा अर्थ आहे की सगळे जे ऍटम्स आहेत ते एकाच प्लेन मध्ये नाही आहेत. पूर्ण जो मॉलिक्यूल आहे तो कसा आहे? नॉन प्लेनार आहे. म्हणून हा जो कंपाऊंड होतो तो कसा होतो?
नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड होत असतो. कसा होतो? नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड होत असतो. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल पाहूया बघा. आता याच्यामध्ये बघा आणखी डबल बॉन्ड थोडेसे चेंज केले मी. हा 1 2 3 4 ऍटम जे आहेत ते कसे आहेत? sp2 आहेत आणि हे दोन कसे आहेत? sp3 आहेत. म्हणजे पूर्ण कंडिशन कशी झाले? अनफॉलो झाली. म्हणजेच काय? प्लेनॅरिटी कशी आहे? ब्रेक आहे. म्हणजेच कसा आहे तो मॉलिक्यूल किंवा कंपाऊंड नॉन प्लेनार आहे. म्हणजेच हा कसा झाला? नॉन ॲरोमॅटिक. कसा झाला? नॉन ॲरोमॅटिक. एखादा जरी ऍटम दिसला त्याचा हायब्रिडायझेशन sp3 असेल तर ते जो कंपाऊंड असेल सायक्लिक असलेला किंवा असायक्लिक असलेला तो कसा असेल? नॉन ॲरोमॅटिक असेल. कसा असेल? नॉन ॲरोमॅटिक. ठीक आहे. तर हे होते होमोसायक्लिक कंपाऊंड्सचे टाइप्स. आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया जो आपले हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स आहेत त्याचे परत टाइप्स आहेत. आता याच्यामध्ये जसे आपल्याला ॲरोमॅटिक आणि नॉन ॲरोमॅटिक बघायचे तर याच्यामध्ये आणखी 2 टाइप्स आहेत. ती एक आहे ॲरोमॅटिक मध्ये बेन्झेनॉइड आणि दुसराच नॉन बेन्झेनॉइड. कसे आहेत? बेन्झेनॉइड आणि नॉन बेन्झेनॉइड आहेत. ठीक आहे. तर आपण ते काय करूया? नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू.